खालीलपैकी कोणता शब्द विशेषण नाही ते ओळखायचं आहे. विशेषण नाही ओळखायचं आहे. पहिला ऑप्शन दिला गोड, दुसरा आहे कडू, तिसरा आहे 10 आणि चौथा आहे मी. विशेषण नाही ते ओळखायचं आहे. पहिले आपल्याला सगळ्यात पहिले माहीत पाहिजे विशेषण. विशेषण काय? शब्दाच्या जातीमधला एक भाग आहे. शब्दाची जाती किती आहे? 8 आहे. कोणत्या आहे? नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद. हे विकारी आहे आणि अविकारी. क्रिया विशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवळ प्रयोगी अव्यय हे अविकारी आहे. या ठिकाणी विशेषण त्यातलं आहे हे काय? विकारी आहे. विकारी याचे लिंग वचन विभक्तीमुळे बदल होतो आणि अविकारीमध्ये लिंग वचन विभक्तीमुळे बदल होत नाही. विशेषणबद्दल माहिती घेऊ आपण. विशेषणाची सगळ्यात पहिले आपल्याला व्याख्या माहीत पाहिजे. व्याख्या विचारली जातात. व्याख्या पाठांतर करून घ्यायची. व्याख्या अशी आहे याची विशेषणाची: नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या विकारी शब्दाला विशेषण असे म्हणतात. विशेषणाचे मुख्य 3 प्रकार पडतात. विशेषणाचे मुख्य किती प्रकार पडतात? 3 प्रकार पडतात. विचारले जातात प्रश्न. कोणकोणते आहे? पहिला आहे गुण विशेषण, संख्या विशेषण आणि तिसरा आहे सार्वनामिक विशेषण. आपल्याला प्रश्न काय विचारला तर विशेषण नाही, तर आपल्याला विशेषणबद्दल डिटेल माहिती मिळाली तर आपण या ठिकाणी 4 ऑप्शनपैकी कोणतं नाही ते आपण ओळखू शकतो आणि कोणतं आहे ते पण ओळखू शकतो. आता सगळ्यात पहिला आहे गुण विशेषण. विशेषणाचे 3 प्रकार पडतात. कोणते? गुण विशेषण, संख्या विशेषण आणि तिसरा आहे सार्वनामिक विशेषण. आता गुण विशेषण पाहू आपण. गुण विशेषणमध्ये गुण, त्यामध्ये गुण दर्शवले जातात. जसं राम सुंदर आहे. रामाबद्दल काय आहे? सुंदरता दाखवत आहे. राम सुंदर आहे म्हणजे गुण दाखवत आहे त्याचा. कसा आहे तो? सुंदर आहे. म्हणजे ज्या ठिकाणी व्याख्या काय होते याची नामाबद्दल, तर येथे राम सुंदर आहे हा नामाबद्दल विशेष माहिती सांगणार आहे. शब्दाला काय म्हणतात? नामाबद्दल विशेष माहिती सांगून त्याची नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या विकारी शब्दाला काय म्हणतात? विशेषण. रामाबद्दल काय सांगत आहे? विशेषता दाखवत आहे. तो कसा आहे? सुंदर आहे. गुण दर्शवतात त्याचं. म्हणून त्यामध्ये कोणकोणते शब्द येतात? सुंदर, कडू, गोड, धूर्त, बिकट असे शब्द येतात. आंबा गोड आहे. आंब्याचं काय गुण दाखवत आहे? आंबा कसा आहे? गोड आहे. साखर गोड आहे. साखरेबद्दल गुण दाखवत आहे, गोडपणा. हे झालं त्याचं गुण विशेषण, गुण दर्शवत आहे. दुसरा प्रकार पडतात संख्या, ज्यामध्ये संख्या दर्शवली जातात. संख्यामध्ये प्रकार पडतात: गणनावाचक, क्रमवाचक, आवृत्तीवाचक, पृथक्करवाचक, अनिश्चित, पूर्णांकवाचक, अपूर्णांकवाचक, साकल्यवाचक असे प्रकार पडतात. ज्या ठिकाणी संख्या दर्शवली जातात त्या ठिकाणी कोणते होते? संख्या विशेषण होतात. जसं पहिला क्रमवाचक येईल, द्विगुण, चौपट, दुहेरी हे काय येईल? आवृत्ती. पृथक्करणवाचक 1 1, 5 5 हे काय येईल? पृथक्कर वाचन, संख्या विशेषण. अनिश्चितमध्ये सर्व, काही, इतर, पुष्कळ म्हणजे या ठिकाणी अनिश्चितता दर्शवतात. त्याला कोणता गुण म्हणतात? संख्या विशेषण. आणि तिसरा प्रकार पडतात त्याचा सार्वनामिक विशेषण. यामध्ये कोणकोणते शब्द येतात? माझे, हे, कोणती, असेल, कसली असे शब्द येतात. तर या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारला जातो खालीलपैकी कोणता शब्द विशेषण नाही. तर आपण विशेषणाची पूर्ण डिटेल माहिती बघितली. तर या ठिकाणी आपल्याला पहिला ऑप्शन दिसायला गोड. साखर गोड आहे. साखर हे झालं नाम. नामाबद्दल विशेष माहिती सांगत आहे. काय आहे? साखर कशी आहे? गोड आहे म्हणजे गुण दर्शवत आहे. म्हणजे हे झालं कोणतं आहे? हे विशेषण आहे. दुसरं ऑप्शन दिलं आहे आपल्याला या ठिकाणी कडू. निंबाचा पाला
निंबाचा पाला कडू आहे. हे नामाबद्दल काय दाखवत आहे? म्हणजे निंबाचा पाला कसा असतो? कडू असतो. याचा गुण दर्शवत आहे. म्हणजे हे पण ऑप्शन दुसरं काय झालं? गुण विशेषण झालं. तिसरं ऑप्शन दिलं आहे 10. हे काय झालं आहे? संख्या विशेषण. संख्या विशेषण ज्यामध्ये संख्या दर्शवल्या जातात त्या ठिकाणी कोणता विशेषण होतं? संख्या विशेषण. संख्या दर्शवली जातं त्या ठिकाणी काय होतं? संख्या विशेषण. म्हणजे ह्या तिसरा आपण ऑप्शन काय आहे? विशेषण आहे. तिसरं काय आहे? मी. हे काय आहे? सर्वनाम आहे. काय? सर्वनाम आहे. नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? सर्वनाम असे म्हणतात. राम आंबा खातो. रामच्या ठिकाणी काय येऊ शकते? मी आंबा खातो. म्हणजे नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? सर्वनाम. हे काय झालं? सर्वनाम झालं. या ठिकाणी गोड काय आहे? गुणविशेषण म्हणजे विशेषण आहे. कडू काय आहे? गुणविशेषण आहे, जे विशेषण आहे. 10 काय? संख्या विशेषण आहे, जे विशेषण आहे. आणि हे काय आहे? ऑप्शन क्रमांक 4 हे सर्वनाम आहे. सर्वनाम आहे. म्हणून या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 काय नाही आहे? विशेषण नाही. याचं योग्य उत्तर काय असणार? खालीलपैकी कोणता शब्द विशेषण नाही ते ओळखायचं होतं. याचं योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 4 मी. मी काय आहे? सर्वनाम आहे. आणि गोड काय? विशेषण आहे. कडू विशेषण आहे. 10 विशेषण आहे. गोड काय? गुण विशेषण आहे. कडू काय? गुण विशेषण आहे. आणि 10 काय? संख्या विशेषण आहे. आणि मी काय? सर्वनाम आहे. तर योग्य उत्तर असणार आहे विशेषण नाही. तर योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4 मी. पुढील प्रश्न, तो गाणे गातो हा कोणता प्रयोग आहे? प्रयोगाचे 3 प्रकार पडतात. कर्तरी, कर्मणी आणि भावे. कर्त्याला प्रत्यय नाही आहे, कर्माला प्रत्यय नाही आहे. कोणता प्रयोग येणार मग? भावे प्रयोगमध्ये कर्ता आणि कर्माला प्रत्यय असतो. कर्मणी प्रयोगमध्ये कर्त्याला प्रत्यय असतो, म्हणून हे प्रयोग होणार नाही. कर्मकर्तरी कोणाचा प्रकार आहे? हा कर्मणीचा उपप्रकार आहे, म्हणून या ठिकाणी कोणता प्रकार होईल? कर्तरी प्रयोग. तो गाणे गातो, तो काय? कर्ता, गाणे कर्म आणि गातो क्रियापद. तोला प्रत्यय लागला नाही आहे, गाणेला प्रत्यय लागले नाही आहे. या ठिकाणी कोणता प्रयोग होईल? सकर्मक कर्तरी. पण तो ऑप्शन कोणता दिला आहे? फक्त कर्तरी दिला आहे. मग कोणता प्रयोग होणार? तो गाणे गातो हा कोणता प्रयोग आहे? ऑप्शन क्रमांक 3 याचं योग्य उत्तर असणार आहे कर्तरी प्रयोग. मुलांनो आंबा खाल्ला हा कोणता प्रयोग आहे? पहिला ऑप्शन दिला कर्तरी, दुसरा कर्मणी, तिसरा भावे, चौथा कर्मकर्तरी. तर या ठिकाणी कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता कर्म याला प्रत्यय नसतो. या ठिकाणी कर्त्याला प्रत्यय असतो, कर्माला प्रत्यय नसतो. भावेमध्ये कर्ता आणि कर्माला प्रत्यय असतो. मुलांनो काय झालंय? कर्ता झालाय. आंबा काय आहे? कर्म आहे. खाल्ला काय? क्रियापद आहे. या ठिकाणी प्रत्यय लागलाय कोणता? मुलांनो. संबोध विभक्तीच मधला नो लागलाय. सप्तमी संबोध मधला नो लागलाय. ज्या ठिकाणी कर्त्याला काय प्रत्यय लागतो त्या ठिकाणी कोणता प्रयोग होतो? कर्मणी प्रयोग. मुलांनो आंबा खाल्ला हा कोणता प्रयोग येतो मग? ऑप्शन क्रमांक 2 याचं योग्य उत्तर असणार आहे कर्मणी प्रयोग.
पुण्याहून या शब्दाची विभक्ती कोणती? पहिला ऑप्शन दिला पंचमी, दुसरा आहे प्रथमा, दुसरा आहे द्वितीय आणि चौथा आहे तृतीय. विभक्ती म्हणजे काय ते माहित पाहिजे आपल्याला. विभक्ती म्हणजे विभक्त करणे होय. विभक्तीमध्ये कारकार्थन व उपपदार्थ हे दोन भाग पडतात. विभक्ती नामे किंवा सर्वनामे यांचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दाशी येणारा संबंध ज्या विकारी शब्दात दाखवला जातो त्या विकारांना विभक्ती असे म्हणतात. विभक्ती किती आहे? विभक्ती किती आहे? 8 आहे. किती आहे? एकूण 8 आहे. कोणकोणत्या? प्रथमा, द्वितीय, तृतीय, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, संबोधन. किती आहे? विभक्ती आहे 8 आहे. सर्व विभक्तीचे आपण विश्लेषण करणार आहोत. प्रथमामध्ये काय असते? कर्ता असतो. प्रथमामध्ये काय असतं? प्रथमामध्ये एक वचन अनेक वचन मध्ये प्रत्यय नसतो. द्वितीयामध्ये बघू आपण. द्वितीयामध्ये कर्त्याची कर्मावर क्रिया घडत असेल व कर्माला कशाने ला ना ते प्रत्यय असतील व दानाचा किंवा भेटीचा संबंध नसेल. बघा, दानाचा भेटीचा संबंध नसेल तर कर्माची विभक्ती द्वितीय मानावी. तिसरी विभक्ती आहे तृतीय. तृतीयामध्ये क्रिया कोणत्या साधनाने केली, कोणी केली, कोठे झाली हे दर्शवणाऱ्या नामांना जर कोणते शब्द ने येशी प्रत्यय असतील तर विभक्ती तृतीय असते व कारकार्थन कास्तेचे करण असते. करण कारकार्थ कसे असते? करण. चतुर्थी विभक्ती बघू आपण. दान, भेट, कर्ता, कर्म, दान, भेट, साधन, दुरावा, स्थळ दर्शवताना नामाला जोडलेले कोणते शब्द? ला ना ते प्रत्येक कारकार्थन दर्शवतात. कारकार्थन कोणते असते? ते संप्रदान. यामध्ये दान किंवा भेट. पुढील आहे पंचमी. दुरावा दर्शवताना व साधन म्हणून वापरलेल्या नामाला जर कोणते शब्द? ऊन आणि हून प्रत्यय असन. या ठिकाणी बघा, ऊन पुण्याहून लागलेला आहे. प्रत्यय असतील तर कोणतं होते? पंचमी. आणि याचं कार्यकार्थन कोणतं होतं? अपादान. त्यानंतर जी आहे षष्टीमध्ये षष्टीचा म्हणजे संबंध. कार्यकार्थन कोणतं येतं? संबंध. क्रियापदाशी येत नसल्या तरी काही प्रसंगी कर्ता, करण, अपादान, अधिकरण दर्शवण्यासाठी षष्टीचा प्रत्यय वापरतात. कोणते असते? चा, ची, चे, च्या. कोणते? षष्टीसाठी वापरले जातात. आणि कार्यकार्थन कोणतं आहे? संबंध. त्याच्यानंतर ते आहे सप्तमी. यामध्ये स्थळ किंवा वेळ, साधन दर्शवणाऱ्या नामांना जोडलेले कोणते शब्द? तया प्रत्येक कारकार्थन दर्शवतात. कार्यकार्थन कोणतं असते? कार्यकार्थन सप्तमीचं अधिकरण. आणि शेवटची आहे संबोधन.
संबोधन. ज्या नामाने हाक मारली जाते त्याला संबोधन असे म्हणतात. संबोधनाला अनेक वचना प्रत्यय लागतात, त्याचबरोबर त्याच्या विकारी होतो. सर्वनामांना हाक मारता येत नाही, त्यामुळे त्यांची संबोधन विभक्ती होत नाही. याच्यामध्ये कोणता शब्द येतो? नो. आणि कार्यकार्थन कोणता असतो? हाक. प्रश्न काय होता आपला? पुण्याहून हून या शब्दाची विभक्ती कोणती? पंचमीमध्ये होऊन होऊन येते, प्रथमामध्ये कर्ता असतो काही नसतात, द्वितीयामध्ये सलान येते, तृतीयामध्ये नेयशी. पुण्याहून हून ऊन होऊन लागतात, ऊन आणि होऊन लागतात, म्हणून कोणतं याचं योग्य उत्तर असणार आहे? मग पंचमी. पुण्याहून या शब्दाची विभक्ती कोणती? मग ऑप्शन क्रमांक 1 याचं योग्य उत्तर असणार आहे पंचमी. लहान मूल म्हणजे मातीचा गोळा. अलंकार ओळखा. काय ओळखायचा आपल्याला? अलंकार ओळखायचा. त्यापूर्वी त्याचे ऑप्शन बघून घेऊ आपण. पहिला चेतन गुणोक्ती अलंकार, दुसरा रूपक अलंकार, तिसरा उत्प्रेक्षा अलंकार आणि चौथा आहे अनुप्रास अलंकार. अलंकार म्हणजे माहित पाहिजे आपल्याला, भाषेचे सौंदर्य वाढवण्यासाठी वापरलेल्या तंत्राला भाषेचे अलंकार म्हणतात. भाषेचे अलंकाराचे किती प्रकार पडतात? 2 प्रकार पडतात. कोणकोणते? शब्द अलंकार आणि अर्थ अलंकार. शब्द अलंकाराचे किती प्रकार पडतात? 4 प्रकार पडतात. 3 प्रकार पडतात. कोणकोणते? पहिलं कोणतं आहे? शब्द अलंकार. आणि दुसरा कोणता आहे? अर्थ अलंकार. अलंकाराचे 2 मुख्य प्रकार पडतात. कोणकोणते? शब्द अलंकार आणि अर्थ अलंकार. सुरुवातीला आपण शब्द अलंकार बघू. शब्द अलंकार याचे किती प्रकार पडतात? 3 प्रकार पडतात. कोणकोणते? अनुप्रास, यमक आणि श्लेष अलंकार हे 3 प्रकार पडतात. अनुप्रास अलंकार बघू. कवितेच्या रचनात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नांदामुळे जेव्हा सौंदर्य प्राप्त होते तेव्हा अनुप्रास अलंकार होतो. म्हणजे काय होते? पुन्हा पुन्हा तोच शब्द येतात. जसं उदाहरणार्थ बालिश बहु. उदाहरण बघू आपण. बालिश बहु, बायकांत, बडला. या ठिकाणी काय झालंय? एकाच अक्षराची पुनरावृत्ती होत आहे. बालिश ब आला, तर बहु ब आला, बा आला, बायकांत मधला बाय आला, इथं ब. ज्या ठिकाणी अक्षराची पुनरावृत्ती होते त्याला कोणता अलंकार म्हणतो? अनुप्रास अलंकार. कोणता अलंकार झाला? अनुप्रास अलंकार. त्यातला शब्द अलंकार मधला दुसरा बघू, यमक. वेगवेगळ्या अर्थाने असणाऱ्या परंतु उच्चारात समानता असणाऱ्या शब्दाचा वापर चरणात ठराविक ठिकाणी केल्यामुळे जो नाद निर्माण होऊन जे सौंदर्य प्राप्त होते त्यास काय म्हणतात? यमक अलंकार. काय म्हणतात? यमक अलंकार. उदाहरण बघू आपण त्याचं यमक अलंकाराचं. सुसंगती सदा घडो. सुसंगती सदा घडो. सुजन वाक्य कानी पडो. या ठिकाणी घडो काय आलाय? पडो झाला इथे. त्यातला तिसरा अलंकार आहे श्लेष अलंकार. श्लेष अलंकार बघू. या अलंकार एकच शब्द 2 अर्थाने वापरला जातो. म्हणजे एकच शब्द 2 अर्थाने वापरला जातो. या ठिकाणी उदाहरण बघू त्याचं आपण. हे मेघा, तू सर्वांना जीवन देतोस. या ठिकाणी जीवन आहे. जीवनचे 2 अर्थ निघतात. कोणकोणते? आयुष्य आणि पाणी. श्लेष अलंकारामध्ये काय होतो?
एकच शब्द दोन अर्थाने वापरला जातो. या ठिकाणी दोन अर्थाने वापरला जातो. जीवनचं काय झालं, आयुष्य आणि पाणी. त्यानंतर अर्थालंकारचे प्रकार पडतात. या प्रकारात वाक्यातील अर्थामुळे भाषेला सौंदर्य प्राप्त होतं. कोणकोणते येतात? उपमा, उपमा अलंकार, उत्प्रेक्षा, उत्प्रेक्षा अलंकार, आपत्ती अलंकार, अन्वय अलंकार, अलंकार, रूपक अलंकार, अतिशयोक्ती अलंकार, दृष्टांत अलंकार, विरोधाभास अलंकार, चेतना गुणोक्ती अलंकार, स्वभोक्ती अलंकार प्रकार पडतात. या ठिकाणी आपल्याला लहान मूल म्हणजे मातीचा गोळा. अनुप्रास आपण बघितला. अनुप्रासमध्ये काय होते? कवितेच्या रचनात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होते. कोणता अलंकार होतो मग? अनुप्रास अलंकार. उत्प्रेक्षा अलंकार बघू. उत्प्रेक्षा अलंकार, उपमेय हे जणू उपमानच आहे असे दर्शवण्यासाठी काय वापरले जातात? जणू, जणू, जणू काया, गमे, वाटे, भासे यासारखे शब्दाचा वापर केला जातो. ज्या ठिकाणी जणू, जणू काया, गमे, वाटे, भासे असे शब्दाचा कोणता अलंकार होतो? उत्प्रेक्षा अलंकार होतो. अनुप्रास अलंकार, ज्या ठिकाणी अक्षराची पुनरावृत्ती होता त्याला कोणता अलंकार म्हणतो? अनुप्रास अलंकार. त्यानंतर कोणता अलंकार आहे? चेतना गुणोक्ती अलंकार. चेतना गुणोक्ती अलंकाराचं बघून घेऊ आपण. निर्जीव तसेच मानवी कृती कल्पना या सजीवाप्रमाणे कृती करतात असा जेव्हा आरोप केला जातो तेव्हा चेतना गुणोक्ती अलंकार होतो. जसं उदाहरण बघू आपण. डोकी, अलगत, घरे, उचलती, काळोख्याच्या, काळोख्याच्या उशी, वरुणी. या ठिकाणी निर्जीव वस्तूच्या मानव कृती कल्पना या सजीवाप्रमाणे कृती करतात असा जेव्हा आरोप, या ठिकाणी आरोप होत आहे. कोणता अलंकार होतो मग? चेतना गुणोक्ती अलंकार. तर राहिला ऑप्शन क्रमांक 2 रूपक अलंकार. रूपक अलंकार बघू. जेव्हा उपमेय आणि उपमा यात भेद नसून दोन्ही अगदी एकरूप आहेत असे दर्शविले जाते तेव्हा कोणता अलंकार होतो? रूपक अलंकार होतो. या ठिकाणी लहान मूल म्हणजे मातीचा गोळा. या ठिकाणी काय दिला आहे? उपमेय आणि उपमा याचा भेद झालेला आहे भेद नसून दोन्ही अगदी एकरूप आहे असे दर्शविले जातात. जे लहान मूल रूपांतर कशामध्ये झालं आहे? मातीचा गोळा. म्हणजे उपमेय आणि उपमा याचा भेद नसून दोन्ही अगदी एकरूप असतात. जे लहान मूल म्हणजे, ज्या ठिकाणी म्हणजे लागलेला आहे, कोणता अलंकार होतो मग? रूपक अलंकार. लहान मूल म्हणजे मातीचा गोळा. अलंकार कोणता होणार मग? योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 2 रूपक